गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात। गुरुचरित्र या ग्रंथामध्ये नरसिंह सरस्वतींच्या जीवनाची कहाणी दिलेली आहे, ज्यात त्यांचे बालपण, ज्ञानार्जन आणि गुरुशिष्य परंपरेतील कार्य विशद केलं गेलेलं आहे। हा ग्रंथ एकूण 52 अध्यायांमध्ये विभागलेला आहे आणि यामध्ये 7491 ओव्या आहेत। काही ग्रंथांमध्ये 53 अध्याय देखील आहेत। विविध कथांच्या माध्यमामधून ज्ञान, कर्म, भक्ती याचा समन्वय याच्यामध्ये साधलेला असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेमध्ये केलेलं आहे। आता दत्त नवरात्र चालू होणार आहे। या कालावधीमध्ये आपण गुरुदत्ताची उपासना, गुरुचरित्राचे पारायण, दत्त देवाची पूजा, स्तोत्र किंवा मंत्रांचा जप करू शकतो। नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलमध्ये। आता दत्त जयंती जवळ आली आहे, त्यानिमित्त मी दत्तात्रेयांचे बरेच व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवर टाकलेले आहेत, ते तुम्ही अवश्य बघा। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत, जाणकारांना कोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का, त्याचबरोबर प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वांपार पद्धत काय आहे हे आता आपण बघणार आहोत। त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण अध्याय 1 ते 9 वाचू शकतो, दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 वाचू शकतो, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35, पाचव्या दिवशी अध्याय 36 ते 38, सहाव्या दिवशी अध्याय 39 ते 43 आणि सातव्या दिवशी अध्याय 44 ते 53 ही साप्ताहिक पद्धत आपण अवलंबू शकतो। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांत इतकाच मान्यता पावलेला आहे। इसवी सनाच्या 14व्या शतकात नरसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला। श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे। हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे। संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचायची विशिष्ट पद्धत आहे, त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार सांगतात। अनुष्ठानाच्या काळात पाळायचे संकेत व नियम काय आहेत हे आता आपण बघणार आहोत। वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे करावे। उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होत नाहीये ना याकडे लक्ष द्यावे। चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे। वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे। वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागा असावी। कोणत्याही कारणास्तव याच्यात बदल होऊ देऊ नये। श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व दत्तात्रेयांना त्यामध्ये आवाहन करावे। सप्ताह कालामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे। वाचन शुचिरभूतपणाने व सोहळ्यानेच करावे। रात्री देवाच्या सन्निधीतच चटईवर झोपावे। झोपताना डाव्या कुशीवर झोपावे। वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये। सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे। सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी। श्री गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्याय हा एक एक मंत्रच आहे, त्यामुळे अध्याय वाचताना तो पूर्णच वाचला पाहिजे। तसेच हा ग्रंथ फार श्रेष्ठ अशा वेदासमान ग्रंथ आहे, त्यामुळेच तो फार पवित्र मानला जातो। त्यासाठीच त्याचे वाचन करण्यापूर्वी गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे। तसे झाले तरच त्या वाचनाचा परिणाम घडून येईल, अरिष्टे टळतील व संकटेही दूर होतील। श्री गुरुचरित्र वाचताना काही नियम आहेत,
ते कडकपणे पाळले गेलेच पाहिजेत, ते आता आपण बघितलेच. ते सगळे त्या काळात पाळता येणे भक्तांना आवश्यक असते. म्हणूनच जे ते सर्व नियम पाळू शकतात त्यांनीच गुरुचरित्राचं पारायण करावे. स्त्रियांना गुरुचरित्र वाचण्याची परवानगी नाही, परंतु ते कोणी वाचत असेल तर ऐकण्याची मात्र परवानगी आहे. नित्याने पोथीचा अध्याय वाचण्याचा नियम असल्यास बाहेरगावी गेल्यावर काय करावे असा आपल्याला प्रश्न पडतो. त्यासाठी 2 ग्रंथ जवळ असले पाहिजेत, एक पूजनाचा आणि एक वाचायचा. आपल्याजवळ 2 ग्रंथ असले म्हणजे तो कुठेही परगावी घेऊन जाता येतो, त्याचे वाचन करता येते, म्हणजे वाचनात खंड पडत नाही. आपण पूजनासाठी जो ग्रंथ घरात ठेवला आहे त्याचे पूजनही होते. पोथी ही वस्त्रामध्ये बांधलेली असावी, वस्त्र हे रेशमी असावे आणि लोकरीचे असावे. ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी, शुद्ध वस्त्री शुद्ध मनी, नित्य पूजा करोनी ग्रंथ गृहा माझी ठेवावा. हे जे त्यांचे वाक्य आहे ह्याचा हा उलगडाच आहे. श्री गुरुचरित्र हा वेदासमान पवित्र ग्रंथ आहे, तेव्हा योग्य ती काळजी घ्यायलाच पाहिजे. ब्राह्मणांकडून ह्याचे पाठ करून घेता येऊ शकतात, तेव्हा त्याचा परिणाम चांगला होतो. अरिष्टांचे संकटांचे निर्मूलन होते. ब्राह्मणांनी देखील श्री गुरुचरित्राचे वाचनाची जी पद्धत निश्चित केली आहे त्याच पद्धतीने वाचन करावे, विनाकारण घाई करू नये. श्री गुरुचरित्र हे वैखरी वाण्यातून वाचावे. आपण जे वाचतो ते समोर बसलेल्या सामान्य व्यक्तीला व्यवस्थित समजेल इतकी गती असावी. वाचन करताना विनाकारण घाई करू नये असं देखील म्हटलं जातं. श्री गुरुचरित्र हे छंदबद्ध आहे. पारायण करताना मुखातून शुद्ध व स्पष्ट उच्चार व्हायला पाहिजेत. 1-2 व्यक्ती पारायण ऐकायला समोर बसलेले आहेत अशी कल्पना करून त्यांना व्यवस्थित ऐकू जाईल व समजेल अशा आवाजात संथ गतीने पाठ करायला पाहिजेत. विनाकारण गती वाढवण्यात अर्थ नाही. पानावर छापलेल्या ओळीवरून नुसती नजर फिरवणे याच्यामध्ये काहीच अर्थ नाही. श्री गुरुचरित्राची रचना छंदात असल्यामुळे गती देता येत नाही. रचना जर श्लोकात असेल तर गती देता येते, पण छंद म्हटला की त्यांच्या वाचनाची जी पद्धत निश्चित केलेली आहे त्या स्वरात, त्या लयीत व त्या गतीनेच उच्चार व्हायला पाहिजे व ओळी वाचण्यासाठी तेवढा वेळ द्यायलाच पाहिजे. श्री गुरुचरित्र हा सर्वश्रेष्ठ महान ग्रंथ आहे. आपल्यासारख्यांना ही गीताच आहे यात शंका नाही. स्त्रियांनी हा ग्रंथ वाचू नये. याचे पठण करत असताना ह्याच्यात अखंडत्व राहणे जरुरीचे आहे. अखंडत्व न राहिल्यास, त्याच्यातील सातत्य न टिकल्यास त्यापासून मनात येणाऱ्या लहरी खंडित होतात व त्यामुळे त्यांचे उच्चार करण्यामागचा परिणाम साधला जात नाही. त्या काळात पावित्र्य टिकवणे महत्वाचे असते. तसे न केल्यास त्याचे गंभीर परिणाम लगेच नाही तरी पुढील काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. हे सर्व सुशिक्षित व अशिक्षित स्त्रियांनी कटाक्षाने टाळावं. केवळ वाचता येणे म्हणून हे वाचणे, उच्चार करणे म्हणजे धर्माचरण नाही, तर शास्त्राप्रमाणे वागून त्याचे उच्चार न करणे हेच खरे धर्माचरण आहे. हा ग्रंथ वाचताना काही आवश्यक नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळं हे स्त्रियांनी वाचू नये असं म्हटलं जातं. गुरुचरित्र हा ग्रंथ वेदांत इतकाच मान्यता पावलेला आहे. स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारायण करू नये असे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी यांनी सांगितलेलं आहे. पारायणासाठी ज्या गोष्टींचे पालन करायला लागते त्याचे पालनात स्त्री धर्मामुळे खंड पडायची शक्यता असते. गुरुचरित्रामध्ये 35व्या अध्यायात सांगितलं आहे, स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्य कैसे झाले विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागली चरणासी करुणा वचरे करुनिया श्री गुरु सांगदितीयसी पूर्वकथा आहे ऐसी. स्त्रियांवर मौजी बंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्त झालेले नसतात. त्यांच्या शरीरात असलेल्या अंडकोशाला बीज मंत्रांच्या सामर्थ्याने उच्चाराने आघात होऊ शकतो. स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाहीत. त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. या वैदिक काळातील स्त्रियांनी यज्ञोपवीत संस्कार केले होते. त्या वेद उपनिषद जाणत होत्या. शास्त्रोक्त संध्या वंदनादी विधी करून त्या देवता प्रसन्न करून घेतल्या होत्या. जेव्हा हवे तेव्हा या स्त्रिया हव्या त्या देवतांना आवाहन करीत आणि देवता देखील क्षणात
मुहूर्ताचाही विलंब न करता त्यांच्या सेवेत तत्पर होत. एवढा अधिकार त्यांनी मिळवलेला होता. याशिवाय श्री टेंबे स्वामींनी स्पष्टपणे नमूद केले आहे की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये, तर ते ऐकावे, शिवाय नवनाथ पारायण करावे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. हा व्हिडिओमधून कोणाची भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही. आम्ही तुम्हाला फक्त जे शास्त्र किंवा जे संतांनी सांगितलेले आहे याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. तरी देखील तुम्हाला ही माहिती पटली नसेल किंवा आवडली नसेल तर क्षमस्व. आता आपण गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे हे बघणार आहोत. वेळेअभावी प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपण देऊ शकत नाहीये, त्यामुळे तुम्हाला इथं स्क्रीनवर प्रत्येक अध्यायाची फलश्रुती दिसूनच येईल. तरी देखील मी ठराविक अध्यायांची फलश्रुती काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे. अध्याय 1 ची फलश्रुती आहे, नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 6, दैवी कोप दूर होतात, विद्याप्राप्ती होते. अध्याय 14, प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते. अध्याय 16, आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 21, मृत्यू भयापासून मुक्तता होते. अध्याय 27, गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. अध्याय 28, वाईट कर्मांचे दोष दूर होतात. अध्याय 34, प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय 42, विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43, गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 52, श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. श्री गुरु हे शिवस्वरूप आहेत. गुरुचरित्रामधील अनेक अध्यायांमध्ये त्यांनी भक्तांना शिवस्वरूपामध्येच दर्शन दिलेले आहे. आजही हे चालूच आहे. अशा गुरुची उपासना करणं, नित्यानं त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्या उपासनेचा ध्यास लागणं हे नित्य करणं आवश्यक आहे. त्यापासूनच गुरुप्रसादाची प्राप्ती होऊ शकते. जर का तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.